राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाक कंपनी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही उन्हाळी बाजरी पेरलेली आहे. आम्ही जवळपास याला 1.5 महिना होत आलेला आहे. बरेचसे म्हणजे चांगल्यापैकी ग्रोथ झालेली आहे. काही ठिकाणी जास्त वाढ झाली, काही ठिकाणी थोडी कमी आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ड्रिपवरती त्याची लागवड केलेली आहे आम्ही. म्हणजे सरकी उपटल्यानंतर त्या रानामध्ये लागवड केलेली आहे. बघू शकता तुरीचे पाटे पण त्यामध्ये आहेत. उन्हाळी बाजरी असल्यामुळे आम्ही त्यामध्ये ड्रिपच्या नळ्या आतरल्या आहेत, जेणेकरून पाण्याचाही नंतर टंचाई आल्यानंतर योग्य पुरेसा होईल. आणि ड्रिपचा एक फायदा आहे की जेणेकरून 1-2 दिवस जरी ड्रिप चाललं तर ओल भरपूर प्रमाणामध्ये राहते, त्यामुळं बार पाणी देण्याची गरज पडत नाही. बघू शकता सरासरी ग्रोथ 2, 2.5, 3 फुटापर्यंत झालेली आहे आणि काही काही जागेवर तर कणीससुद्धा निघालेलं आहे. म्हणजे उन्हाळी बाजरी अशी पण जास्त प्रमाणामध्ये वाढत नाही. शेतकरीला आतापर्यंत आम्ही ड्रिपनंच पाणी दिलेलं आहे. तुषारनं वगैरे मोकळं पाणी दिलेलं नाही. फक्त एकदा युरिया मारला होता आणि जेव्हा पेरणी करत होतो त्यावेळेस त्या बियाणामध्ये खत मिक्स करून पेरणी केली होती. कारण की बियाणं खूपच छोटं असल्यामुळे त्यामध्ये खत मिक्स करावंच लागतं. बघू शकता अशा प्रकारे जे कणीस निघताना तुम्हाला दिसायला येतील. असं भरपूर ठिकाणीमध्ये थोड्या प्रमाणामध्ये कणस निघालेले आहेत आणि जे कणस निघाले त्यांची हायेस्ट हाईट 2.5-3 फुटापर्यंतच आहे. उन्हाळी बाजरी अशी वाढत पण नाही जास्त. आणि ड्रिपचा एक फायदा होतो की थोडं जरी पाणी सोडलं तरी ओलावा भरपूर प्रमाणामध्ये राहतो, कारण की एकदा वाढ झाल्यानंतर खाली ऊन कमी प्रमाणामध्ये येतं आणि ओलावा खूप दिवस टिकून राहतो. बऱ्यापैकी 20-25% कणीस निघायला सुरुवात झालेली आहे. आणि आम्ही जे हे वाण पेरलेलं आहे हे निर्मल आहे, म्हणजे केसरी वाण आहे, कारण की जेणेकरून नंतर कणीस निघाल्यानंतर पक्षीसुद्धा परेशान करत नाही आणि नंतर आपण चाऱ्यासाठी पण उपयोग करू शकतो. ड्रीपचा एक फायदा आहे की जास्त पाणीसुद्धा लागत नाही. काही लोकांचं म्हणणं असतं बाजरीला खूप पाणी लागतं, असं काही नाही. आम्ही फक्त 2 ते 3 पाणी दिलेले आहेत आणि ड्रिपनं ओलावा जास्त दिवस असल्यामुळं पाण्याचीसुद्धा गरज पडत नाही. नंतर कोणतंच खत वगैरे औषध कशाचीच गरज पडत नाही. फक्त वाढीसाठी एकदा युरिया मारायचा आहे, बाकी खत टाकण्याची काही गरज नाही.